दरवर्षी दिवाळीच्या सुट्ट्या म्हटल्या की मुलांची मौज असते। दिवाळी झाल्या झाल्या दुसऱ्या दिवशीपासून प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने 2 दिवसासाठी का होईना थोडीशी उसंत काढून वेगवेगळ्या ठिकाणी सहलीला जाण्याला पर्यटनाला जाण्याचा विचार करतात आणि त्या ठिकाणी जाऊन येतात। 2019 हे वर्ष कोरोना घेऊन आलं आणि 2019च्या फेब्रुवारी महिन्यापासून जो तो व्यक्ती जे ते कुटुंब आपापल्या घरामध्ये संपूर्णपणे लॉकडाऊन झालेला आपल्याला पाहावयास मिळते। मात्र हे लॉकडाऊन 6व्या चरणामध्ये हळूहळू बऱ्यापैकी शिथिल झालेला आहे। आता दिवाळीनंतर एकच गर्दी सगळीकडे होणार आहे। पर्यटनाला जाण्यासाठी आणि फिरायला जाण्यासाठी प्रत्येक कुटुंब हे सध्या आसुसलेलं दिसतं। मात्र पर्यटनाला फिरायला किंवा सहलीला कुठे जायचं असा सुद्धा प्रश्न आपल्याला पडतो। यासाठीच विदर्भ न्यूजच्या वतीने खास वेगवेगळा फेरफटका हा मेळघाटाचा म्हणून अनसीन मेळघाट नावाचा हा वृत्तांत आपल्यासाठी सादर करण्यात येत आहे। अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा या शहरापासून अवघ्या 16 ते 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या लामघाटी नावाचं एक गाव म्हणजे निसर्ग देवतेनं समृद्धतेनं संपूर्णपणे आपला निसर्ग देवतेचा समृद्ध ठेवा हा जतन केलेला लामघाटी नावाचं हे गाव मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर येतं। परतवाडा येथून अवघ्या काही अंतरावर आपल्याला बहिरम लागतं आणि बहिरमच्या समोर गेल्यानंतर वाहतूक विभागाचा टोल ओलांडल्यानंतर आपण सरळ मध्य प्रदेशच्या बैतूल रस्त्याला लागतो। या बैतूल रस्त्यावरतीच लामघाटी नावाचं हे नितांत रमणीय आणि सुंदर असं पर्यटन स्थळ म्हणता येईल। निसर्गरम्य घाटी हे आपलं मन मोहून घेतात आणि गावाच्या अगदी समीप पोहोचल्यानंतर आपल्याला जे दिसते तो विलोभनीय देखावा म्हणजे संपूर्ण नदीच्या नदी ही अगदी गावाच्या अलीकडे आपले धबधब्याचे स्वरूप खाली पडताना आपल्याला दिसून येते। लामघाटी हे नाव बहुधा येथील जे पहाडे आहेत हे लांबच लांब रांगांसारखे असल्यामुळे या गावाचं नाव कदाचित लामघाटी असं पडलेलं असावं। लामघाटी हे एक नितांत रमणीय आणि निसर्गरम्य असं गाव आहे। मध्य प्रदेशाकडे जाणारे आणि मध्य प्रदेशातून महाराष्ट्राकडे येणारे अनेक जण किमान 2-3 तासासाठी का होईना हा निसर्गाचा देखावा बघण्यासाठी आपली गर्दी करीत असतात। या मध्य प्रदेशातल्या घरांची रचना ही सुद्धा बऱ्यापैकी सारखीच दिसून येते। हे गाव पाहिल्यानंतर थोडंसं खाली उतरल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष जे मन मोहून घेणारं दृश्य आहे ते दिसते। ते म्हणजे 2 नद्यांचा झालेला हा संगम आणि वरून झुळझुळ वाहणारी ही नदी। या ठिकाणचा देखावा हा निसर्गरम्य आणि नयनरम्य आहे। सायंकाळचे 4-5 वाजताचे सुमारासच या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी अंधार जाणवायला सुरुवात होते। त्यामुळे येथे जाताना नेहमी सकाळी 10-10:30च्या नंतर आणि दुपारी 5 वाजेपर्यंत येथे फेरफटका मारून आपण येऊ शकतो। पाण्याची मौज मजा करताना आणि तेही विनामूल्य म्हणजे एक पर्वणीच ही पर्यटकांसाठी ठरावी यासाठी विदर्भ न्यूजचा हा विशेष वृत्तांत। विदर्भ न्यूज करिता अमरावती येथून शोएब खान तर परतवाडा येथून पंकज साबू यांचा हा पर्यटनाचा खास वृत्तांत।